माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा एस.सी. समाजासाठी राखीव असल्यामुळे या मतदारसंघावर फक्त एस.सी. समाजाचेच प्राबल्य असणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे एस.सी. समाजामध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. त्यामुळेच डॉक्टर कुमार लोंढे यांनी उत्तमराव जानकर यांच्या एस.सी. समाजातील घुसखोरी विरोधात आर्टिकल लिहून त्याबद्दल आक्रोश व्यक्त केला होता. त्याचबरोबर एस.सी. समाजातील काही नेत्यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन उत्तम जानकर यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध केला होता. मात्र कुणाचाही ताळमेळ ठीकपणे लागत नसल्यामुळे डॉक्टर कुमार लोंढे यांनी आपल्या एस.सी. समाजासह इतर जातीतील व धर्मातील लोकांच्या पाठिंब्यामुळे व त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्या विचाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात डॉक्टर कुमार लोंढे यांची काय भूमिका आहे हे आपण पाहूया. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये माळशिरस मतदारसंघ 254 अनुसूचित जातीकरता राखीव आहे. हा मतदारसंघ 2009, 2014, 2019 आणि आता 2024 राखीव आहे. परंतु प्रत्येक वेळेस या राखीव मतदारसंघामध्ये चर्मकार समाजांना उमेदवारी देण्यात आली. त्याबद्दल आमचं दुमत असायचं काम नाहीये. हनुमान डोळसनी 2 वेळा उमेदवारी दाखल केली होती आणि दोन्ही वेळा ते आमदार झाले. राम सातपुते 1 वेळेस आमदार झाले. परंतु आता महत्वाचा मुद्दा जो आहे, एस.सी. मधल्या 59 जाती, त्यामध्ये बौद्ध आहे, कोलार आहे, मातंग आहे, अगदी ढोर आहे, खटिक आहे, ह्या सगळ्या जाती आहेत. परंतु या मतदारसंघाचं चर्चेला उधाण येण्याचं कारण काय, तर इथे बऱ्याच प्रमाणामध्ये उत्तमराव जानकर साहेब म्हणजे जे स्वतः जातीनं धनगर समाजाचे आहेत, पण त्यांनी इथल्या एस.सी. समाजावर 90,000 एस.सी. समाजावर अन्याय करायचं काम चालू केलेलं आहे आणि याला खतपाणी घालायचं काम माळशिरस तालुक्याचे, ज्यांना आपण म्हणतो की तालुक्यामध्ये आता खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील माढा मतदारसंघाचे, आणि ज्यांना आपण पुरोगामी म्हणतो शरद पवारांना, तर हे फार मोठं विशेष आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे शरद पवार सुद्धा की एस.सी. जातीवर अन्याय करण्याकरता उत्तम जानकरांना एस.सी.च्या कॅन्डिडेटला उभा करायचं म्हणून न उमेदवारी देता उत्तम जानकर म्हणजे जे जातीने धनगर आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे, अधिकृतपणे दिलेली आहे. मला वाटतं हा एस.सी. समूहातील इथल्या 59 जातीवरचा अन्याय आहे. अहो, खटकाच्या ओरिजिनल पोराला अजून कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट भेटत नाही, कास्ट सर्टिफिकेट भेटत नाही. ओरिजिनल मातंग, महार, बौद्ध, चर्मकार या लोकांना, ओरिजिनल लोकांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट भेटत नाही, कास्ट सर्टिफिकेट भेटत नाही. मग आज या तालुक्यामध्ये अशी माहिती आहे की जवळजवळ 150 दाखले गेलेले आहेत आणि राजकीय लाभासाठी 32 ते 36 दाखले गेलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आमचं पोरग पंचायत समितीत दिसणार नाही, झेडपीत दिसणार नाही, विधानसभेत दिसणार नाही आणि या घुसखोरीवरती कोणच बोलत नाही. म्हणून मला प्रश्न आहे, आदरणीय देशाचे नेते जे म्हणतात पवार साहेब, त्यांना माझा प्रश्न आहे, आपण पुरोगामी आहात का प्रतिगामी आहात हे पहिले ठरवा. आम्ही बोलणार नव्हतो या गोष्टीवरती, पण आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, आमच्या नोकऱ्याचा प्रश्न आहे, आमच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, प्रशासकीय क्षेत्रातला प्रश्न आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रातली घुसखोरी, प्रशासकीय क्षेत्रातली घुसखोरी, अगदी सगळ्याच ठिकाणी तुमची जी घुसखोरी आहे त्याला पायबंद घालण्याकरता आम्हाला जे जे करायला लागेल ते आम्ही करणार आहेत. या पुरोगामी महाराष्ट्रातील, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील एस.सी. समूह कदापि सहन करणार नाही. मी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आता आम्ही पेटून उठलं पाहिजे. वोट भी हमारा और नोट भी हमारा, नेता हमारा, आणि मग काशीराम साहेबांच्या भाषेमध्ये बोलायचं, जिसकी जितकी संख्या वारी उसकी उतनी भागीदारी. 90,000 एस.सी. समूह आहे, या समूहाला अधिकार मिळाला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात एस.सी. समूह हा गप बसणार नाही. इथला एस.सी. आणि एस.टी. जागृत झाला तर इथली सत्ता उलटवायची ताकद या समूहामध्ये आहे, एवढं मी या ठिकाणी सांगतो. एस.सी. समाज जरी जागा झाला असला तरी तो रस्त्यावरची लढाई लढतो.
पण उत्तम जानकर यांनी एससी समाजाचा जो बोगस दाखला काढलेला आहे त्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टात लढावे लागते. त्यासाठी आर्थिक पाठबळ आपल्या पाठीशी पुरेसे नाही. जे संकल्प डोळस, स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांचे पुत्र, ते म्हणतात की आम्ही लढाईही लढतोय, पण तेच उत्तम जानकर यांच्या सभेला हजर होते. यावरून त्यांची लढाई म्हणजे लुटूपुटूची लढाई आहे अशी आम्हाला तरी वाटते. तर या लढाई संदर्भात न्यायालयीन लढाईच्या प्रक्रियेसाठी आपण समाजाला काय आवाहन कराल? फार मुद्दे सुद्धा आपण प्रश्न विचारला. परवाच आपले सक्ते सरांचं बोलणं झालं माझं. एक 10 मिनिटं सक्ते सर बोलले आणि मातंग समाज सुद्धा आज आक्रोश करतोय. इथला होलार समाज आक्रोश करतोय. मला बाळासाहेब आंबेडकरांनी भेटण्यासाठी बोलवलेलं आहे. या माध्यमातून मी सांगू इच्छितो, न्यायालयीन लढाईसाठी किंवा या जात दाखल्याच्या घुसखोरीसाठी जे जे करायला लागेल ते करायला मीच नव्हे तर समाजातला एससी एसटी समूह, मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, जे मोहिते पाटलांना वाटतंय, उत्तम जानकरांना वाटत असेल, शरद पवारांना वाटत असेल आमचा उमेदवार फिक्स झाला, पण लोकभावना वेगळ्या आहेत. लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळू नका. शरद पवार नेहमी एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे, पण आता शरद पवारांनी 3 पक्षी मारलेले आहेत. तुम्ही म्हणणार कसं? तर शरद पवारांना इथला धनगर समाज राजकारणातून हद्दपार करायचा आहे. मग मराठा आणि ओबीसी हे भांडणं लागली महाराष्ट्रामध्ये. मनोज दादा मराठ्यांचं भांडण म्हणजे पुढं हक्काचं भांडण घेऊन जात आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुढे घेऊन जात आहेत. दोघांच्या भांडणानंतर तरी धनगर समाजाला अधिकार मिळत नाही. मग आता पवार साहेबांचा शेवटी असा डाव आहे, इथला आता एससी समूह धनगर समाजाच्या जातीच्या विरोधात उभा करायचा, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये धनगर राजकारणातून हद्दपार होईल, सामाजिक क्षेत्रातून हद्दपार होईल. येणाऱ्या काळामध्ये हे धनगर समाजाचे प्रतिनिधी विधानसभेत नव्हे तर कुठंच दिसले नाही पाहिजेत. म्हणून एका दगडामध्ये 3 पक्षी मारायचं काम पवार साहेब करते. त्यामुळे मला जबाबदारीनं सांगायचं आहे, आमचे लोक गरीब आहेत, अगदी रोजीरोटीचा प्रश्न आहे त्यांचा, पण गरीब असले तरी स्वाभिमानी आहेत, लाचार नाहीयेत. म्हणून मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, आमच्या महाराष्ट्रातल्या जरी लोकांनी 10,000 रुपये जमा केलं ना तर जवळजवळ एका दिवसामध्ये 2 कोटी 3 कोटी रुपये जमा होऊ शकतात. आणि भारतातल्या लोकांनी जमा केलं तर एका दिवसामध्ये 1 रुपया दिला तर 50 कोटी रुपये एका दिवसात जमा होऊ शकतात. ही लढाई पैशाची नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्यावेळेस बौद्ध समाजाला नव्हे तर इथल्या एससी समूहाला सांगितलेलं आहे, ही लढाई आमची स्वाभिमानाची आहे ना की भाकरीची आहे. आणि स्वाभिमानाची लढाई लढायला पैशाची गरज नाही. एक वाक्य आहे, फार सुंदर वाक्य आहे, जीतने के लिए कोई मकसद मायने नहीं रखता, जीतने के लिए केवळ आपका संकल्प ही आपको मायने रखता है. हे या मताशी मी ठाम आहे. हे झालं बोलण्याचं. पण आजची लढाई जर बघितली तर पैशाशिवाय काहीही हालचाल करता येत नाही. आपण आपल्या जिगर आहे, लढण्याची जिगर आहे. आपण महाराष्ट्र पेटवू शकतो, आपण आझाद मैदान भरवू शकतो, आपण शासनाच्या विरोधात कितीही भांडू शकतो, पण न्यायालयीन लढाईसाठी आपल्याला पैसा लागतो. एका आर्ग्युमेंटला 50,000 ते 1,00,000 रुपये वकील घेतात. हा एका आर्ग्युमेंट पुरता विषय नाही. आणि जर लोकांकडे आपण पैसा मागायला गेलो तर लोक आपल्याकडे संशयानं बघतात. त्यामुळे पैसा गोळा करणे हे एक आपल्या समोर मोठं आव्हान आहे. तर या संदर्भात पुढची भूमिका आपली वकिलाची टीम असावी का, आपल्यातील उच्च शिक्षितांची फळी तयार करावी का, की कारण हा जो एससी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहे तो आपली भावी पिढी उद्ध्वस्त करणार आहे. कारण शिक्षणामध्ये तर तो आढावा येणार आहे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ते लोकसभेच्या खासदारापर्यंत जिथं जिथं एससी समाजाचं आरक्षण असेल तिथं हे बोगस जातीच्या दाखल्या आधारे घुसणार आहेत. त्यामुळे हा आपल्या समाजासमोरचा खूप मोठा विषय आहे. तर हा विषय हाणून पाडण्यासाठी एक खंबीरपणे पावलं उचलण्याची गरज आहे. तर त्या संदर्भात आपल्या डोक्यात कोणत्या कल्पना आहेत? मला असं वाटतंय की यामध्ये एससी समूहाचा जो प्रश्न आहे हा एसटी आणि एससी म्हणजे जो ओबीसी प्रवर्ग होता तो म्हणतो तर आम्हाला एसटी मध्ये घाला. एसटी मध्ये घालण्यामध्ये इथल्या एसटीचा विरोध आहे. धनगर समाज एसटी मध्ये यावा का, तर इथल्या एसटीच्या लोकांचा प्रखर विरोध आहे. मग आता या धनगर समाजातील काही लोकांनी सिस्टमला हाताशी धरून डायरेक्ट एससी मध्ये शिरकाव केलेला आहे. डायरेक्ट म्हणजे कुठलाही लढा नाही, काही नाही, खोटी कागदपत्र सादर करा आणि तुम्ही एससी व्हा.
मला असं म्हणायचं आहे, हा लढा जर आपल्याला लढायचा असेल तर या वेगवेगळ्या पातळीवर लढायला लागणार आहे. आणि मी नेत्यांना आवाहन करणार नाही किंवा समाजातल्या काय म्हणू आपण त्याला, म्हणजे जे रोजीरोटीच्या शोधात आहेत, जे स्वाभिमानी लोक आहेत, या लोकांना मी आवाहन करू इच्छितो की बांधवांनो, हा लढा तुमचा आहे, हा माझा एकट्याचा लढा नाहीये किंवा कुमार लोंढे हा लढ्याचा चेहरा नाहीये. तिथला एससी समूह आणि एसटी समूह हा लढ्याचा चेहरा आहे. त्यामुळे या लढ्यासाठी इथल्या शिक्षित बांधवांनी 2 पाऊल पुढे आलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मुलाला एमबीबीएसला नव्हे, तुमच्या पोरांना ग्रामपंचायतमध्ये तहसील कार्यालयामध्ये क्लर्कची पण नोकरी मिळणार नाहीये. तुम्हाला उदाहरण सांगतो, मोहिते पाटला आतनं गुदगुल्या वाटतायत की आता चेअरमन उत्तम जानकरांना आम्ही आमदार केलं, पण मी आता तुमची बाईट जी आहे ती तुम्ही सेव्ह करून घ्या आणि येणाऱ्या काळात मोहिते पाटलांना दाखवा. येणाऱ्या काळात मोहिते पाटील सुद्धा आमदार होणार नाही. मी आज सांगतो तुम्हाला, जर आमच्या नरडे मोहिते पाटील पाहिजे असतील आणि उत्तम जानकर आणि दोघं एवढे दिवस लोकांना उल्लू बनवायचं काम करतात, 2-2 वर्ष, काल बाळदादा म्हटले 2 वर्ष झालं उत्तम जानकर आणि धैर्यशील भैयाचं बोलणं चालू आहे. आणि इथली लोक दूध खुळे आहेत. माळशिरस तालुक्यामधल्या लोकांना काहीच कळत नाही. ज्यांनी भांडणं केली, ज्यांनी घरदार उद्ध्वस्त करून घेतली या उत्तम जानकरांच्या आणि मोहिते पाटलाच्या भांडणामध्ये, असे कितीतरी नेते आहेत. आमचा मुद्दा तोच आहे. चळवळीतल्या आमच्या कुठल्याही नेत्याला, विकासदादा धायंजे असतील, बाळासाहेब असतील, सोमनाथजी भोसले असतील, मातंग समाजातला कुठलाही नेता, किरणजी साठे असेल, होलार समाजाचे आमचे केंगार साहेब असतील, कोणीही व्यक्ती असू द्या, चर्मकार समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला, हिंदू खाटी कुठल्याही व्यक्तीला त्या माणसाला उमेदवारी दिली असते तर आम्ही 100% पवार साहेबांना अगदी त्यांचा आदरातिथ्य केलं असतं. पण जसं सिस्टम म्हणतो ना आपण की झाडाच्या मुळाला घाव घालायला लागतात, वरच्या फांद्या कितीही तुटल्या तर झाडाला काही फरक पडत नाही. त्यामुळं ज्या पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व शरद पवार करतात, त्या पवारांनी आता ठरवायची वेळ आहे. आम्ही ज्या भाजपला आतापर्यंत म्हणत होतो हे जातीयवादी आहेत, जातीयवादी आहेत, हे असे आहेत, पण हे जातीयवादाचं विष पेरण्यामध्ये सगळ्यात मोठं काम जर कोण करत असेल तर ते महाराष्ट्राचे पुरोगामी शरद पवार साहेब आणि त्यांची राष्ट्रवादी करतात. कारण 178 घराणं, 148 वरून 170 पर्यंत, 78 पर्यंत ही घराणं गेलेली आहेत आणि सत्ता ह्यांच्या घरी पाणी भरते. त्यामुळं माझा इथं धनगर समाजाच्या व्यक्तींना नव्हे तर मराठा समाजाच्या व्यक्तींना नव्हे, इथल्या गरीब मराठा, धनगर मराठा आणि SC ST समूह लवकरच आम्हाला या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेऊन इथल्या विस्थापितांचा लढा लढायचा आहे. म्हणून ही आमची लढाई आहे. ना की इथं मोहिते पाटलांच्या विरोधात आहे, नाही उत्तम जानकरांच्या विरोधात आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, स्वतःची 4-4 मुलं खपवली, 18-18 तास अभ्यास केला, त्या बाबासाहेबाच्या संविधानासाठी आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. असे हजारो कार्यकर्ते पुढे येतील आणि ज्यावेळेस हे कार्यकर्ते पुढे येतील त्यावेळेस तालुक्यामध्ये अशी घुसखोरी लाद घालून दरवाजे उघडायचं काम या ठिकाणचा युवक SC ST ला केल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. पण आपल्याकडे लढाऊ कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे, ते महाराष्ट्रही पेटवू शकतात हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. तरीही SC समाजाचा बोगस दाखला असताना आपलेच काही बांधव उत्तम जानकर यांना सपोर्ट करतात, त्यांचे काम करतात, त्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता? कारण ते त्यांच्याबद्दल खूप चुकीचं बोललं जाते समाजामध्ये. आता काय यातला सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न आपण बघितला तर समाजामध्ये 2 प्रवृत्तीची लोक असतात. जे प्रचंड स्वाभिमानी असतात आणि काही झालं तरी स्वाभिमानाशी कमिटमेंट करत नाहीत किंवा तडजोड करत नाहीत. दुसरी लोक अशी असतात की ज्यांचं काहीतरी अडकलेलं असतंय. म्हणजे काय असतंय, एखादा सरपंच असेल तर तो उघडपणे तुमच्याकडे येणार नाही, कारण या 2 व्यवस्थेला आव्हान द्यायचं आहे. मोहिते पाटील म्हणजे फार मोठी व्यवस्था आहे, उत्तम जानकर म्हणजे फार मोठी व्यवस्था आहे, पण या सत्तेच्या विरोधात बोलायचं कोणी? शिवाजी महाराज जन्माला यावेत पण दुसऱ्याच्या घरात यावेत, माझ्या घरात नको, ही भूमिका आजच्या लोकांची आहे. भांडण कोणी करावं? तुम्ही करावं, आम्ही आहे तुमच्या मागे, अशी म्हणणारी प्रवृत्ती समाजामध्ये वाढलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी म्हटले होते, मुझे तो पढे लिखे लोगों ने धोखा दिया. आता तर मी असं म्हणेन कि पढ़े लिखे लोगों ने नहीं, समाज के जो लीडर है, मास लीडर, उन्होंने बाबा साहब की जो मूवमेंट है वो डुबाने का काम किया है. महाराष्ट्र में सबसे ज्यादा ये लोग ऐसा काम कर रहे हैं. त्यामुळे अशा लोकांना दोष देण्यात अर्थ नाहीये. समाजानं जागं झालं पाहिजे. अशी व्यवस्था आपल्याला करायला लागेल की जी व्यवस्था, या व्यवस्थेला पर्याय उभा राहील.
म्हणून समाजातल्या लोकांनाही मी आव्हान करू इच्छितो, नेते कुठे जातात हे महत्वाचं नाही, तुम्ही समाजातल्या समूहाने ठरवायचं आहे की हा लढा तुमचा अंतिम आहे. प्रत्येक जण जातीसाठी भांडतोय बांधवानो, मराठा समाज भांडतोय, आम्ही स्वागत करतो मनोज दादाचं. ओबीसी समाज भांडतोय, हाके सरांचं, महादेव जानकरांचं आम्ही स्वागत करतोय. आम्ही हे एससी एसटी समूह म्हणून पुढे येतोय, आम्हालाही आमचे न्याय हक्क अधिकार मागायचे आहेत, म्हणून हा आमचा लढा आहे. तुम्ही आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहात, तर या निवडणुकीच्या माध्यमातून आपला भविष्यातला काय अजेंडा असेल? तुम्ही कुठल्या मुद्द्यावर प्रचार करणार आणि तुमच्या डोक्यात कुठली संकल्पना असेल? मी अपक्ष म्हणून फॉर्म भरण्याची माझी इच्छा नव्हती, पण या समाजात आज तालुक्यामध्ये बघतोय आपण सगळं म्हणजे जे राजकारण आहे ते अगदी बरबटलेलं आहे. आणि मलाही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटलं की आता आपण व्यवस्थेला म्हणजे म्हणतो ना की जसं मेंढ्याचं नेतृत्व लांडगा करू शकत नाही, जर लांडग्याच्या हातात नेतृत्व दिलं तर एकही मेंढी वागरत राहणार नाही. त्यामुळे आता लांडगे आम्ही शोधले पाहिजेत आणि मेंढर कोण आहेत आम्ही शोधले पाहिजे. आम्ही मेंढर आहोत आणि आम्ही लांडग्यांच्या हातात नेतृत्व देणार नाही. दल बे हमारा और बल बे हमारा या पद्धतीने आम्हाला चालायला लागणार आहे. आणि म्हणून आमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या लोकांची जबाबदारी आहे की समाजासाठी 2 पाऊल पुढे आलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये समाजानं जर पाठिंबा दिला एससी एसटीनी, तर मी तुम्हाला सांगतो तालुक्यामध्ये 90,000 मतं आहेत. आमची भूमिका तालुक्यातल्या लोकांपर्यंत जर घेऊन गेलो तर 100% लोकांपैकी 80% लोक निश्चितपणे आपल्या बाजूने असतील. 90,000 मतं या मोहिते पाटलांनाही मनात धडकी भरवतील आणि उत्तम जानकरांच्या मनात धडकी भरवतील. याचा अर्थ असा नव्हे की इथले लोक गुलाम आहेत, तुम्ही पाहिजे तसं वापरणार आणि पाहिजे तसं फेकून देणार, हे चालणार नाही. इथला एससी एसटी समूह जागृत झाला तर तुम्हाला पंचायत समिती आहे, झेडपी आहे, जिल्हा परिषद आहे, मोहिते पाटलांचा एकही उमेदवार निवडून जाणार नाही आणि उत्तम जानकरांचा सुद्धा उमेदवार या ठिकाणी निवडून जाणार नाही. कारण ज्या ठिकाणी एससी एसटी समूह आहे तो तुम्हाला पाडण्याशिवाय राहणार नाही. इथल्या गरीब मराठ्याचे प्रश्न वेगळे आहेत, इथल्या गरीब धनगरांचे प्रश्न वेगळे आहेत. आणि म्हणून हा लढा जो आहे हा विधानसभेसाठी मी इच्छुक असता नसता हा प्रश्न नाहीये, पण मला लोकांचे प्रश्न मांडायचे आहेत. या तालुक्यामध्ये 22 गावांना पाणी मिळालं पाहिजे, या तालुक्यातल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये केजी टू पीजी ही व्यवस्था मोफत असली पाहिजे, आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही कोणत्याही कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जावा, तिथं तुमची लूट नाही झाली पाहिजे. यासाठी हा आमचा लढा आहे. हा गरीब शेतकऱ्याचा लढा आहे, गरीब मराठ्याचा लढा आहे, गरीब धनगरांचा लढा आहे. आणि ह्यातलाच सगळा जात समूह आहे तो आमचा भाऊ बंद आहे, हा भाऊकीतला आहे आमचा. यासाठी हा आमचा लढा आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये एससी एसटीच्या प्रश्नावर तर अग्रक्रमाने आम्ही लढणारच आहोत, पण विधानसभेसाठी हे मुद्दे फार महत्वाचे आहेत. शेतकऱ्याच्या लाईटचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, निरा देवधरचा प्रश्न आहे, कितीतरी हजारो प्रश्न आहेत असे ज्यांनी स्वातंत्र्यानंतर फक्त आणि फक्त लूटच केलेले आहे. डीसीसी बँकेचं काय झालं आपल्याला माहित आहे. डीसीसी बँक सोलापूर जिल्ह्यातल्या राजकीय पुढाऱ्यांनी लुटून खाल्ली. आमच्या शेतकऱ्यांना 50,000 कर्ज भेटत नाही. सुमित्रा नावाची पतसंस्था पुढारी, लोक बोलत नाहीत. हे प्रचंड घातक आहे आणि याच्यावर आता बोलायला लागेल, म्हणून हा आमचा लढा आहे.